शक्ती दैवताला नमस्कार माझा तया मुक्ताईला रामकृष्ण विठ्ठल 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 नातडित्या गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्यामणी वैसलास ऊर्ध्वपुंड्र भाड कंठी शोभे माड कापिजे कडिकाड तया वेणी गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्यामणी वैसलास तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार नामामृत सार मुखा माझे गोविंदासने गोविंद शयनी गोविंद त्यामणी बैसलासे नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा
दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री नमस्कार नमो ज्ञानेश्वरा निवृत्त्योद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो पावनी अद्वैत जननी देवाची सच्चिदानंद रूपाय तवे तापत्र विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। राधा मेरे स्वामिने मेरा दे को दास जन्म जन्म मोहित दिजो श्री वृंदावन को वास लाल मेरे लाल की जिस देखो उत लाल मैं लाल को देखन गई मैं भी हो गई लालम लाल सरस्वती माते द्यावी माझ्या स्मृती येतो का कुलते तुझ लागी आपुल्या वाडा से दर्याता हाती न करी पजे ते जनामध्ये विठ्ठलम विठ्ठलम ते एक विष्णुदास जगी पाप पुण्य अंगे नातडे त्या गोविंदासनी गोविंद शैली गोविंद त्यामणी बैसलासे प्राप्त स्थळी प्राप्त वेळेला तुम्हा देववृंद श्रोते सज्जन मायबापांच्या चरणारविंद सेवा समर्पित करण्याकरता निवडलेला म्हणून दाखवलेला अभंग श्रीमंत संत श्री जगद्गुरु तुकोबराय महाराज यांचा 4 चरणांचा वैष्णवांचं अंतर्बाह्य लक्षण सांगणारा गोड चिंतनी अभंग तुम्हा देववृंद श्रोत सज्जनांच्या चरणारविंद सेवा समर्पित करण्याकरता निवडलाय विठ्ठल अभंगार्थ विस्तृत चिंतन मांडण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेल्या आपली एकता नगर या एकता नगरामध्ये परम आदरणीय परमश्रद्धेय श्री गुरु मोठे बाबा कृष्णाजी माऊली जायखेडकर चंद्रभानजी महाराज चौधरी यांच्या आशीर्वादाने व परम आदरणीय परमश्रद्धेय आमच्या गुरुस्थानी असणारे खानदेशातील नामांकित कीर्तनकार ज्येष्ठ कीर्तनकार विनोद सम्राट आदरणीय हरिभक्तपरायण आमचे गुरुवर्य चंद्रकांतजी बाबा आर्थेकर बाबांच्या मार्गदर्शनाने चालत असलेला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचं हे 11वे वर्ष आणि 11व्या वर्षाची ही 5व्या क्रमांकाची सेवा माझ्या वाटेला आली माझं काहीतरी परम भाग्य समजतो विठ्ठलम कार्यक्रमाला उपस्थित समस्त गुणीजन महाराज मंडळी परम आदरणीय परम श्रद्धेय ज्यांच्या होटातही गोडवाय पोटातही गोडवाय बोटातही गोडवाय असे परम आदरणीय परम श्रद्धे आमचे नारायण बाबा दुडेकर बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत विनेकरी बाबा अतिशय गोड आहेत परम आदरणीय परम श्रद्धे माऊलींचं नाव काय पंढरीनाथ महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच आज ज्यांची विशेष उपस्थिती आहे गायन गंधर्व गायन कोकिळा भैयाजी महाराज कापडणेकर महाराज श्रींची या ठिकाणी उपस्थिती आहे तसेच ज्यांचं सुंदर असं मृदुंग वाजवण आहे अशा आदरणीय हरिभक्तपरायण खानदेशातील नामांकित मृदुंग सम्राटांमध्ये ज्यांचं मोठ्या आदराने प्रेमाने नाव घेतलं जातं आमचे ज्येष्ठ गुरु लहान गुरुबंधू कीर्तेश महाराज दमाणेकर बामणे दमाणे एकच महाराज श्रींची या ठिकाणी उपस्थिती आहे तसेच मला जे अगदी लहानपणापासून ज्यांचं मला मोलाचं मार्गदर्शन मिळत राहिलं मी जेव्हा कीर्तनकार होतो तेव्हापासून आम्हाला बळजबरीने टाळ वाजवणं ज्यांनी शिकवलं आदरणीय हरिभक्तपरायण आमचे राजेंद्र महाराज कापडणेकर महाराज श्रींची या ठिकाणी उपस्थिती आहे समस्त गुणीजन भजनी मंडळ या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित आहे चोपदार बाबा असतील बाबा अतिशय सुंदर बर का तुमना दरारा देखील हिमालय सजीव घाबराय फक्त मांगेतून दंडा उगारच्यात नका ऐका परम आदरणीय परम श्रद्धेय सर्व गुणीजन मंडळी सर्वांच्या चरणी कोटी कोटी दंडवत संशिष्टीम श्री हरी संशिष्टीम शिरडाने महाराज श्रींची या ठिकाणी गोड उपस्थिती आहे तसेच आजचं कीर्तन एकदाच तुम्ही चालले जाल नवे नवे वाजवणारा जाईल गायन करणारे जातील कीर्तन करणारा सुद्धा जाईल पण ते कीर्तन राहणारे अशा आदरणीय हरिभक्तपरायण आमचे परी फोटोचे मालक आमचे बंधुराज या ठिकाणी उपस्थित आहे बंधूंच्याही चरणी कोटी कोटी दंडवत कार्यक्रमाला उपस्थित समस्त गुणीजन महाराज मंडळी आमच्या गावची मंडळी कार्यक्रमाला उपस्थित आहेत आमचे टिका काका असतील ईश्वर काका असतील तसेच
आमचे दिनेशांना या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहेत, तसेच ज्यांच्याकडे फेटा बांधला, ज्यांची आजीवन मंदिरासाठी सेवा आहे, दादांचं नाव काय? नरेंद्र भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व गुणीजन मंडळी या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित आहेत. मागच्याही वर्षी इथे येण्याची सुवर्ण संधी मला प्राप्त झाली होती. याही वर्षी सर्वांचा आग्रह होता, म्हणले महाराज याही वर्षी कार्यक्रमाला या. म्हणलं काही हरकत नाही. सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही कीर्तनाची सेवा आहे. परम आदरणीय परम श्रद्धेय आदरणीय चंद्रकांतजी बाबा सुद्धा या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित आहेत. ऐका, वेळ भरपूर झालेला आहे. धावत्या वेळेमध्ये आपल्याला कीर्तन करायचंय. या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु श्री तुकोबराय वैष्णवांचं अंतर्बाह्य लक्षण सांगतात. आई काका, मानवी जीवनाची सफलता ही आत्मसाक्षात्कारात आहे. आपण कोण आहोत, कुठून आलेलो आहोत याचा शोध आणि बोध घेणे मानवाचं खरं कर्तव्य. तुकोबरांच्या भाषेमध्ये जर कधी विचार केला तर तुकोबरा सांगतात, तुका म्हणे जन्मा आल्याची सार्थ विठ्ठलाची एक टिकलिया. ज्या भगवान परमात्म्याच्या दर्शनाने मानवी जीवन कृतार्थ होतो, मानवी जीवनाचा उद्धार होतो, मानवी जीवनाचं कल्याण होतं, त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती कोणत्या साधनाने काय केल्याने प्राप्त होईल याचं यथार्थ ज्ञान विश्वमाऊली ज्ञानोबरा वर्णन करतात. ते भगवान परमात्म्याने अर्जुनाला दिले. ज्ञानेश्वरीमध्ये गोड वर्णन करतात, ते ज्ञान पैगा बरवे जरी म्हणा ते आणावे तरी संताया बजावे सर्वस्वी. मग जसा भगवान परमात्म्याने अर्जुनाला ज्ञानाचा मार्ग दाखवला काका, अगदी तोच अनुभव सर्व संत महात्म्यांकडे होता. कारण काका, प्रपंच असू द्या किंवा परमार्थ असू द्या, अनुभवाची फार मोठी गरज आहे. बरं, मी काय बोलतो कळतंय तुम्हाला? मग असा चेहरा टवटवीत ठेवा, नाही तुमले देखील मला नाही झोप लागायला पाहिजे. ऐका काका, संसार असू द्या परमार्थ असू द्या, दोघांमध्ये अनुभवाची गरज आहे. अनुभव नसेल तर तुमचा प्रपंचही होणार नाही, अनुभव नसेल तर परमार्थ सुद्धा होणार. मला सांगा बरं, पटण्याकरता गोड उदाहरण सांगतो. मी इकडचे तिकडचे उदाहरण सांगणार नाही, मी फक्त अभंगाला अनुसरून कीर्तन करेल. बरं का, लक्ष देऊन ऐका. प्रपंचामध्येही अनुभव लागतो. मला सांगा आई, 10 लोक तुमच्या घरी पाहुणे आले, त्या 10 लोकांसाठी स्वयंपाक तुम्हाला करायचंय, कोणाला पाठवणार? ज्याला अनुभव आहे त्यालाच ना. ज्याला अनुभवच नशील आणि त्यांनी जर स्वयंपाक करा खाणारच, दवाखाना ऍडमिट करून पाडीला, कारण त्याला सुमारच सापडवणे तिक किती टाकणं पडस, मीठ किती टाकणं पडस. कारण सांगण्याचं तात्पर्य एकच का, स्वयंपाक करण्याकरता सुद्धा अनुभव लागतो. अनुभवाशिवाय स्वयंपाक सुद्धा होत नाही. बघा, छोटस उदाहरण सांगतो. आमच्या कापडण्यासारख्या गावामध्ये, खेडगाव कापडण्यासारखं गाव, आणि त्या गावामध्ये त्या कापडण्याचे 2 महाराज आहेत म्हणून ते नाव लिहिलं बुवा मी असं. ऐका, आपल्या धुळ्यासारख्या सिटीतली मुलगी, अनुभवावरनं बोलतोय बरं का, लक्ष देऊन ऐका. आपल्या धुळ्यासारख्या सिटीतली मुलगी, श्रीमंत घराण्यातली मुलगी, त्या मुलीने आयुष्यात कधी किचन पाहिलं नाही. भांडे धुण्यापासून स्वयंपाक करण्यापर्यंत सर्व तिच्या घरामध्ये कामगार होते. कोट्यावधीची श्रीमंती तिच्या वडिलांची. अशी मुलगी कापडण्यासारख्या गावामध्ये देण्यात आली. त्या कापडण्यातील एका सासूबाईने तिला सांगितलं, म्हणले सुनबाई एक काम कर, लग्नाचे 2-3 दिवसापासून गोडधोड खाऊन जीवाला कंटाळा आलेला आहे, एक काम कर, मस्तपैकी मसाल्याची खिचडी करून टाक. काय? मसाल्याची खिचडी करून टाक. मसाला खिचडी नाव आहे की भीती बहिणी उलटा गाम झाली. काय म्हणे, मी बापे जन्म कधी किचन देखील नाही, पण ती खिचडीन वाटत ती काय करू. त्यावेळेला काका तिने लगेच तिच्या आईला फोन केला आणि तिच्या आईला सांगितलं, म्हणले आई मी आयुष्यात कधी किचन पाहिलं नाही आणि माझ्या सासूबाईंनी मला खिचडी बनवण्याची ऑर्डर दिली, काय करू. तिच्या आई हुशार होती, म्हणले बेटा काळजी करू नको, तुझ्या बॅगेमध्ये पाकशास्त्राचं पुस्तक ठेवलेलं आहे. मला माहित होतं तुम्ही जशी आठे बोंब पडली तशी तठी बी पडवली. त्यावेळेला काका पाकशास्त्राचं पुस्तक मुलीने उघडलं, अनुक्रमानिका पाहिली, पहिल्याच क्रमांकाला खिचडीची रेसिपी. त्या मुलीने बरोबर ते साहित्य वाचून घेतलं. एवढी एवढी डाळ, एवढे एवढे तांदूळ, एवढे एवढे तिखट, एवढं एवढं मीठ बरोबर वाचून घेतलं. कमी बी नाही आणि जास्त बी नाही. पण त्याच्या खाली लिहिलेलं होतं कृती. कृतीमध्ये लिहिलेलं होतं चूल पेटवणे. आई बहिणी आयुष्यामध्ये चुला पेटाडेल नाही, हिने फुकी पाकी चुला ते पेटायला लिहिला. पण त्याच्या खाली लिहिलेलं होतं पातेल्याला बुंद लावणे. आणि त्या लिखणारले आई यातपड झालं होतं बुंद बाहेर ते लावा नका मजमाईन लावा नाही. त्यावेळेला काका ऐका ना, या मुलीने विचार केला, ज्या अर्थी खिचडी पातेल्यामध्ये टाकली जाते त्या अर्थी बुंद पण मजमाईन लावलं पडली. हिने बाहेर तीन राहू दिलं, मजमाईन बुंद लाई दिली. हो, सांगण्याचं तात्पर्य ज्या वेळेला तिची सासूबाई जेवायला बसली
जेवायला बसल्यानंतर काका ती सासूबाई तिला सांगायला लागली म्हणे सुनबाई खिचडी नेमकी तांदूळशी टाकेल शे का मातीने टाकेल हौदा अंदाज लागीन राहिला म्हणे. माझा दृष्टांत संपला, सिद्धांताकडे या. मला सांगा आई तुम्ही नेमका टाळ्या वाजेस आवदिनात का सांग खसडणार तेच समजून राहिले. ऐका लक्ष देऊन ऐका. विठाला मला सांगा काका त्या मुलीला जर कधी स्वयंपाकाचा अनुभव राहिला असता तर तिच्या हातून स्वयंपाक बिघडला असता काय? बिघडला नसता. मग आई काका लक्ष देऊन ऐका बरं का. जसं स्वयंपाक करण्याकरता अनुभव लागतो तसं परमार्थ करण्याकरता सुद्धा अनुभव लागतो. परमार्थामध्ये अनुभव नसेल तर तुमचा परमार्थ फलित होणार नाही. बघा काशीचे सर्व विद्वान असणारे ब्राह्मण मंडळी संत कबीर महाराजांकडे गेले आणि कबीर महाराजांना सांगितलं, अनुभवावरनं बोलतोय बरं का, लक्ष देऊन ऐका. कबीर महाराजांना सांगितलं का हो महाराज 40 वर्षापासून वेदाचं अध्ययन करतोय, वेदाचं पठण करतोय, परंतु आम्ही केलेला उपदेश लोकांच्या घडी उतरत नाही, लोकांच्या कानी उतरत नाही. तुम्ही वेदशास्त्र बघितलं सुद्धा नाही तरी सुद्धा तुम्ही केलेला उपदेश लोकांच्या घडी का उतरत असतो? कबीर महाराजांनी दिलेलं उत्तर ऐकण्यासारखं आहे. कबीर महाराज सांगतात म्हणले बाबा हो 40 वर्षापासून वेदाचं अध्ययन करीत आहात, वेदाचं पठण करत आहात, परंतु तुम्ही केलेला उपदेश लोकांच्या कानी का उतरत नाही? याचं कारण असे 40 वर्षापासून तुम्ही फक्त वेदाचं अध्ययन करतायत, त्या वेदाचा तुम्ही अनुभव घेतला नाही म्हणून तुम्ही केलेला उपदेश लोकांच्या घडी उतरत नाही. मी 40 वर्षापासून वेदशास्त्र बघितलं सुद्धा नाही तरी सुद्धा मी केलेला उपदेश लोकांच्या घडी का उतरत असतो? याचं कारण असे मी अगोदर अनुभव घेतो मग ते लोकांना सांगत असतो म्हणून ते लोकांना पटत असतो. कबीर महाराज म्हणतात माझे जे बोल आहेत ना ते अनुभवाचे आणि अनुभवाशी कोणतीही गोष्ट सक्सेस होणार नाही का. याकरता सर्व संत महात्म्यांनी आपापले अनुभव सांगितले. ज्ञानोबा सुद्धा आपला अनुभव सांगतात. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता मज हृदय सद्गुरु जेने तारिला हा संसार पुरु म्हणून विशेष त्याधरू विवेकासी. नाथ बाबांनी सुद्धा आपला अनुभव सांगितला. बाबा हरि प्राप्तीचे उपाय करावे संतांचे नामदेवराज सुद्धा आपला अनुभव सांगतात. बाबा सद्गुरु नायके कृपा मज केली निज वस्तू दाविले माझी मज. आई काका प्रत्यक्ष देवाच्या सानिध्यामध्ये राहणारे नामदेवराय, नवे नवे देवाला नैवेद्य खाऊ घालणारे, देवाशी बोलणारे, वेळ प्रसंगी देवाशी भांडण सुद्धा करणारे नामदेवराय, तरी सुद्धा परमार्थिक परिपूर्णता मिळवण्याकरता भगवान परमात्म्याने नामदेवरांना औंढा तिथे पाठवले. नामदेवरांच्या जीवनातला गोड प्रसंग लक्ष देऊन ऐका. यदा कदाचित तो प्रसंग तुम्ही आजपर्यंत ऐकला नसेल बाबा, कारण ऐका तो प्रसंग तुम्ही ऐकलाच नसेल. मी एका विद्वान कीर्तनकारांच्या मुखातनं ऐकलेला आहे, विकासानंदजी महाराज मिसाडे यांच्या मुखातनं ऐकलं बरं का. ऐकल्यानंतर तुम्हाला जरा आश्चर्य वाटेल. आबाश्री खूप गोड विषय, लक्ष देऊन ऐका. एकदा काय झालं, आळंदीमध्ये संत संमेलन भरलं आणि त्या संमेलनामध्ये निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान काका, मुक्ताबाई सर्व संत महात्मे त्या ठिकाणी जमले बाबा. आणि नामदेवरायांनाही बोलवण्यात आलं. नामदेवरायही आले, पण नामदेवराय आल्यानंतर एका जागी बसले. नामदेवरायांना सर्वजण नमस्कार करत होते, पण नामदेवराय कोणाला नमस्कार करत नव्हते. आणि आपल्या वारकरी संप्रदायाचा नियम काय बाबा, पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडे जन एकमेका, एवढं सामर्थ्य आहे असा नियम आहे. परंतु नामदेवरायांनी तसं न करता तसेच बसलेले राहिले. त्यावेळेला मुक्ताबाईने हे दृश्य पाहिलं आणि मुक्ताबाईने विचार केला, म्हणले देवाच्या जवळ राहून सुद्धा यांच्या अंतःकरणातला अहंकार गेला नाही, देवाच्या जवळ होते तरी अहंकार गेला नाही. बाबा जीवनामध्ये लक्षात ठेवा, तुमच्याकडे कितीही विद्वत्ता असेल पण तुमच्या अंतःकरणामध्ये अहंकार भरलेला असेल तर तुमच्या विद्वत्तेला किंमत नाही, विद्वत्तेला किंमत नाही. म्हणून विद्वत्तेचा अहंकार करू नका, पैशाचा अहंकार करू नका. नामदेवरायांचं हेच चुकलं. आणि मुक्ताबाईने गोरोबा काकांना बोलवलं, म्हणे आता नामदेवराची परीक्षा घेतली पाहिजे. मुक्ताबाईने गोरोबा काकांना बोलवलं, काका या ठिकाणी एवढे मडके जमलेले आहेत, यांच्यामध्ये कच्च कोण पक्क कोण याची परीक्षा घ्या. त्यावेळेला बाबा गोरोबा काकांनी हातामध्ये थापटणं घेतलं आणि परीक्षा घ्यायला सुरुवात केली. तुम्ही म्हणाल महाराज नामदेवरायांनी गोरोबा काकांनाच काय सांगितलं परीक्षा घेण्याचं, तर काका मडक कच्च आहे का पक्क हे फक्त कुंभारालाच कळतो. गोरोबा काकांनी थापटणं घेतलं. निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान काका, मुक्ताबाई चारही पावंडांच्या डोक्यावरती थापटणं मारलं बाबा. पण
चारही भावंड पक्के भाजलेली होती. आणि जेव्हा नामदेवरायच्या डोक्यावरती तापडणं पडलं, नामदेवरायांचा जीव कासावीस झाला, रडायला लागली. डोळ्यात अश्रूच्या धारा वाहू लागल्या. मुक्ताबाईला गोरोबा काकांनी आरू दिली. म्हणले आई साहेब हे मडकं कच्च आहे बर का. आई साहेबांनी सांगितलं, म्हणले काका कच्च मडकं पक्क करण्याकरता काय करावं लागतं. म्हणे काही नाही करावं लागत, त्याला भाजावं लागतं. म्हणजे एवढं म्हटल्याबरोबर नामदेवराय जो पडत सुटले कोइंबतूर डांगेत डांग डायरेक्ट पंढरपूरला गेले. पांडुरंगाला सांगितलं, देवा अरे ते संत मला कच्च ठरवत आहेत, सांग ना देवा मी खरंच कच्चा आहे का. भगवंत म्हणे नामा तू खरंच कच्चा आहे. काय खरंच कच्चा आहे. त्यावेळेला बाबा नामदेवरायांनी देवाला विचारलं, देवा मी कशावर कच्चा आहे. भगवंत म्हणे वेळ आली का तुला सर्व कळेल. म्हणले असं. म्हणे हो. एके दिवशी बाबा नामदेवराय चंद्रभागेच्या स्नानाकरता गेले आणि ही संधी भगवंताने साधली. बाबा ही संधी भगवान परमात्म्याने साधल्यानंतर भगवान परमात्म्याने घिसाड्याचं रूप घेतलं. हे जरा तुम्ही ऐकलं नसेल बर का, ते तुम्हाला आश्चर्य वाटेल. इथे जरा घिसाड्याचं रूप घेतलं, रुक्मिणी मातेला पत्नी बनवलं आणि भगवान परमात्मा एकटे नाही गेले बाबा, सोबत एक गाढव घेऊन गेले, 4 कुत्रे घेऊन गेले, 6 बोकड घेऊन गेले आणि 18 कोंबडे घेऊन गेले. एवढा सर्व लवाजवा घेऊन भगवान परमात्मा चंद्रभागेच्या वाळवंटात गेले. रुक्मिणी आई साहेबांना सांगितलं, म्हणले चूल मांडली, चुलीवरती हंडी ठेवली. हंडीमध्ये रुक्मिणी आई साहेबांनी म्हणजे त्या घिसाड्याच्या पत्नीने घिसाड्याला आरडू दिली, मालक सांगा स्वयंपाक काय करू. मालक म्हणे काहीच करू नको, ते गाढव दिसताना कापून हंडीमध्ये टाक. कापलं, उचललं गाढव, कापलं, हंडीत टाकलं, हंडी भरली नाही. मालक हंडी भरली नाही, काय करू. म्हणे काहीच करू नको, 4 कुत्रे ते उचलले टाक. 4 कुत्रे टाकले बाबा, हंडीत भरली नाही. मालक हंडी भरली नाही. म्हणे एक काम कर, ते 6 बोकड दिसत आहेत ना, उचलले टाक हंडीत. उचलले टाकले हंडीत, हंडी भरली. मालक हंडी भरली नाही. म्हणे एक काम कर, 18 कोंबडे आहेत ना, उचलले टाक हंडीत. 18 कोंबडे टाकले बाबा, तरी हंडी भरली नाही. त्यावेळेला बाबा रुक्मिणी आई साहेब म्हणजे त्या घिसाड्याची पत्नी सांगते, मालक अहो हंडी तर भरली नाही, काय करू. भगवंताने हाडूच कनी नामदेवरायकडे बोट दाखवला आणि सांगितलं, सामने वो छोकरा दिख रहा है ना, उसको लेके और काट के हंडी में डाल दे. एवढं म्हटल्याबरोबर नामदेवराय जो घाबरले, डायरेक्ट गोइंग टू डांगेडंग पांडुरंगाच्या मंदिरामध्ये. पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेले. देवाला सांगितलं, देवाच्या चरणांना आलिंगन दिलं. देवाच्या मुखाकडे नामदेवरायांनी पाहिलं नाही. का पाहिलं नाही बाबा, याचं कारण असं आहे, खऱ्या भक्ताचं हेच लक्षण आहे, तो संकट समय देवाच्या मुखाकडे पाहत नाही, देवाच्या चरणाकडे पाहतो. कारण आमच्या भगवान परमात्म्याचे चरण हे संकटापासून मुक्त करणारे. त्यावेळेला सांगितलं, देवा वाचव, माझं रक्षण कर. त्यावेळेला बाबा भगवंताने हाडूच कणी आडूर दिली. म्हणे नामा अरे एकदा माझ्या मुखाकडे पाहतो का. नामदेवरायांनी देवाच्या मुखाकडे पाहिलं, नामदेवरा घाबरले बाबा. कारण जो सर्वांना चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये कापून टाकत होता हंडीमध्ये, तोच विटेवरती उभा होता. नामदेवराय म्हणे तू इथं कस काय, आमचा देव कुठे. त्यावेळेला भगवान परमात्मा हसायला लागले, घिसाड्याचं रूप टाकलं, मूळ स्वरूपामध्ये प्रकट झाले आणि सांगितलं, नामा तो घिसाडा दुसरा तिसरा कोणी नव्हता, तो मीच होतो. म्हणजे माझ्यासोबत आलेली जी बाई होती ती दुसरी तिसरी कोणी नसून ती तुझी आई रुक्मिणी होती. एवढंच नाही नामा, तुला भेटण्याकरता आम्ही एकटे नाही आलो होतो, तुला भेटण्याकरता गरुडाला सुद्धा घेऊन आलो होतो. म्हणजे गरुड कुठे होतं. म्हणजे गरुड गाढवाच्या रूपाने. एवढंच नाही नामा, 4 वेद सुद्धा आले होते. म्हणजे 4 वेद कुठे होते. म्हणजे 4 वेद 4 कुत्र्याच्या रूपाने होते. एवढंच नाही नामा, 6 शास्त्र सुद्धा आले होते. 6 शास्त्र कुठे होते. म्हणजे 6 बोकडांच्या रूपाने होते. एवढंच नाही नामा, 18 पुराण सुद्धा घेऊन आलो होतो. 18 पुराण कुठे होते. म्हणजे 18 कोंबड्यांच्या रूपाने होते. नामा अरे एवढा लवाजवा घेऊन तुला भेटण्याकरता आलो, पण तुला माझ्या खऱ्या स्वरूपाची जाणीव झाली नाही. नामदेवरांच्या डोळ्यातनं अश्रू निघाले, रडायला लागले. सांगितलं, देवा का ओळखलं नाही मी तुम्हाला, सांगा ना. त्यावेळेला भगवंताने सांगितलं, म्हणले नामा तुला गुरु कृपेचा अनुभव प्राप्त झाला नाही, संत कृपेचा अनुभव प्राप्त झाला नाही, म्हणून तुला माझ्या खऱ्या स्वरूपाची जाणीव नाही. पुढे भगवंताच्या सांगण्यावरनं नामदेवराय औंढा नागनाथला गेले, विसोबा खेचरांना गुरु केलं आणि मग नामदेवराय आपला अनुभव सांगतात. नामा म्हणे खेचरा पायी ओळखी झाले सर्वाटाई. सांगण्याचं तात्पर्य एकच काका, संत कृपेशिवाय मानवी जीवनाचा उद्धार होत नाही, मानवी जीवनाचं कल्याणही होत नाही, मानवी जीवनाचं सार्थकही होत नाही. म्हणजे संतांच्या कृपा आशीर्वादाने मानवी जीवनाचा उद्धार होतो, मानवी जीवनाचं कल्याण होतं.
त्या संतांची अंतर्बाह्य लक्षण सांगण्याची तळमळ जगद्गुरु तुकोबरांच्या अंतःकरणामध्ये का होती बरं? जसं बाबा आजच्या काळामध्ये बोंधू लोकांची गर्दी आहे, बोंधू संतांची गर्दी आहे, तसं त्या काळामध्ये सुद्धा बोंधू लोकांची गर्दी होती. अलीकडच्या काळामध्ये पाहतो ना बाबा आपण, किती संत झाले, रेल्वे भरी जातील एवढा संत. नवीनच संत शेतच बाबा, चादरवाला बाबा, फकुटावाला बाबा, जटावाला बाबा, आंबावाला बाबा. आता नवीन निघणं, आता वरलावाला बाबा. आता मागे नवीनच आहे कमी तवावाला बाबा. तो बाबा तवावर बसून खालतीन उभ्याला आहे. विठाला एवढे साधू झाले, यांच्यामध्ये साधू कोणाला म्हणावं, संत कोणाला म्हणावं, हाच प्रश्न आहे बाबा. संत ओळखावा कैसा, वृक्ष विराग नाही त्याला, संत ओळखावा कैसा. ऐका, जे मला येत नाही ते मी समोरच्या व्यक्तीला विचारतो. काही दाबी मारतो, दाबी नाही मारतो. ऐका, विषय कुठे चालू होता आपला, संत कोणाला म्हणावं, साधू कोणाला म्हणावं, हा सर्वात मोठा प्रश्न आहे बाबा. बरेच लोक म्हणतात महाराज ते गावामध्ये भगवे कपडे घालून भिक्षा मागतात, त्यांना साधू म्हणावं. त्यांना सुद्धा साधू म्हणता येत नाही बाबा. कशावरनं बरं? माझ्या जीवनातला अनुभव सांगतो बाबा, लक्ष देऊन ऐका. आमचं गाव आता हायवेच्या जवळ असल्यामुळे तिकडनं ते आग्रा वगैरे त्या साईडनं येतात ते. आता प्रयागवरनं एक साधू आला आणि आमच्या गावामध्ये एक बाई एवढी उपाधी कोरे, चंद्रकांत बाबा तुम्ही 4-5 वर्षापासून येत आहेत आमच्या गावाला. त्यावेळेला एवढी उपाधी कोरे, नुसतं कुत्र तिनं अंगणमा चालणं गे 6 महिना मका सापडे ना, त्यानं तंगड मोडाशी राहत कोबरामान ती बहीण मग काहीच फरक नाही. एक साल नंदुरबारनी जरीला पांडी चांगली मिरची, इतकी खतरनाक आहे ती बहीण. इस्तोले हात मादरेल परवडच, पण ती बहीण नाव लिहिल परवडत नाही. तिने सासूची सेवा केली नाही, सासऱ्याची सेवा केली नाही, दीरचे कोणाचीच सेवा केली नाही. आणि अशी ती माता घरातलं सर्व कामधंदा अरुण अंगणामध्ये बसलेली होती. तिकडनं प्रयाग साईड कडनं एक भगवी लुंगी घातलेला, अंगावरती उपरणं टाकलेला, प्लास्टिकना रुद्राक्षाची माया घालेल, मोठमोठ्या जटा प्लास्टिकना चिटकायल, आणि आला तो मस्तपैकी. तो आली हिंदी मा बोली, मला हिंदी जमत नाही. आमची हिंदी म्हणजे अशी, हमारे गाव में इतना पानी पड़ा, डाबूर लेके वर्ग नाम, कोल्हे के कोल्हे राहिले, अशी आमची हिंदी बाबा. आमची मराठी सुद्धा ठिकाणवर नाही हो, आमची मराठी सुद्धा ठिकाणवर नाही. आमच्या गावामध्ये एका जणाचा अपघात झाला, त्याला बघायला गेलो. म्हटलं दादा अपघात कस काय झाला? तो म्हणे काय नाही हो बाबा, वाकडांवर फाकडायला गेलो, कंडाळून दिली. अशी मराठी बाबा आपले, लक्ष देऊन ऐका. त्यावेळेला ऐका बरं का, तो साधू आला, त्या आईजवळ उभा राहिला. ती आई कोण होती? 1 नंबरनी उपाधीखोर, भांडणखोर. आणि तिच्या जवळ गेला आणि तिला सांगितलं म्हणे, माय तू भलते गुणवान से म्हणे, माय तू भुक्याने भूक जानस, दिशाने 3 जानस, माय तू उपाशी बोलले जाऊ देत नाही. दिरजेट ना करता भरपूर कर तुम्ही, पण दिरजेटने तुम्ही जाणीव करी नाही. सासू सासरांनी भरपूर सेवा करी, पण सासू सासरांनी तुला वेगळी प्रीती दिली. माय तू स्वतःले साधारण समजू नको. अमावस्या पौर्णिमा उनिका माय तुला कन करस म्हणी, माय तुले झोप लागत नाही म्हणे, माय भाकरले तू कास का, तुले भाकर कासाय तुले कळत नाही म्हणे, माय तू स्वतःले साधारण समजू नको. तुना अंगवर कुलदेवताने छाया से म्हणे, माय. आता खरंच सांगा बाबा, एवढं जर त्या बाऊलीची बहीण वर्णन करती तर ती बहीण किती खुश झाली असेल. बहीण यांनी हळूच कणी अंदाज लावला बाबा, माय खुशबू जाल मैंने भागीस कन सांग माँ बाबा, काशी को जा रहा है तेरे नाम से भंडारा लगाएगा, देती के कुछ दाल चावल. मायनी मांगला पुल्ला कसा विचार करा नाही, अर्धी गोंटी तांदूळ अर्धी गोंटी घेऊन दी टाकी. त्यांनी त्या दोन्ही गोंट्या उचल्या. आमच्या गावाच्या बाहेर एक दुकानावरती गेला, पिऊन झोपून राहिला. यांना साधू म्हणा, वरमाजाने तो पारिखे, वरमाजाने तो पारिखे, वरमाजाने तो पारिखे, 2 दिवस ते सारिके,
दोन्ही दिसती सारिके दोन्ही दिसते सारी परमजाने तो पारिके परमजाने मारिके ओ वर्मजाने तो पारिके वर्मजाने तो पारिके दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी. कीर्तनकाराला कीर्तन करत असताना जर कधी योग्य वेळेला योग्य प्रमाण गायक मंडळीने दिलं तर आमचे गुरुजी सांगतात कीर्तनकाराच्या बुद्धीला ज्ञानाचा पाझर पडतो. असे प्रमाण खरंच बाबा, अशी मंडळी जर कधी कीर्तनामध्ये राहिली आनंद येतो. पण ह्या मंडळींचं जीवन खूप त्यागाचं असतं बाबा. यांना जेवण सुद्धा सांभाळून करावं लागतं. काही काही सुमारा सापडत नाही कितलं कावून कितलं बोलू असं. माझ्या इकडे नांदगाव तालुक्यामध्ये कीर्तन होतं बाबा. गावनं नाव सांगत नाही, कोणा उपाधी कोण याई बनी कोण उपाधी करली. पहिले मी दणका कावा ना कॅपॅसिटी ना बुवा एकच थाप दिली तुम्हाला सप्ता उठीची तरी मी उठवली. त्यावेळेला बाबा गेलो मस्तपैकी कीर्तनाला. सकाळ सकाळी पोहोचलो. त्यांनी मला नाश्त्याला बोलवलं. आता मी त्या गायक मंडळींना आग्रह केला ते माझ्यासोबत आले. आल्यानंतर बाबा आधी त्या बोल सुमारा पाहिजे ना आपली गायन करणं बरोबर. त्यांनी गयाला पण पोहे खायली. मस्तपैकी कीर्तन सुरुवात झालं आणि कीर्तनामध्ये मी गौडणीचा विरह प्रसंग सांगत होतो. समाज रडत होता, मीही रडत होतो. आणि त्या बावली एवढं सुद्धा बांधरायनं नाही. आपण कीर्तन माहित असं समोर माईक होता आणि माईक चालू होता आणि यांनी चालू माईक ना जोरमा डर दिली. असं काय कामाचं. ही मंडळी चांगली महाराज. विषय पुढे चालू होता आपला. ऐका. दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी. हो, ज्याला ही पारख खडाली तो त्या जगामध्ये सिद्ध झाला आणि त्याला ज्या जगामध्ये संत भेटतील. ऐका. साधू कोणाला म्हणावं बाबा. भगवे कपडे घालून येतात त्यांना सुद्धा साधू म्हणता येत नाही. मग महाराज जे कीर्तन करतात त्यांना साधू म्हणावं. आम्ही संत तोची जाना जगी 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 ओ संत तोची जाना जगी दयाच्या माझ्याचे अंगी अंधकार नको मना अंधकार नको मना गोड प्रमाण दिलं आमच्या काकाचं. लोभ अहंता नाही म्हणा. ज्याच्या अंतःकरणामध्ये लोभ नाहीये, क्रोध नाहीये, त्याला या जगामध्ये साधू म्हणावं. त्याला या जगामध्ये संत म्हणावं. त्याला या जगामध्ये महात्मा म्हणावं. हो, मुक्ताबाई सुद्धा मुक्ताबाई महाराजांचा अजून एक प्रमाणे योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. संपूर्ण जगताचा अपराध सहन करण्याची ज्याच्या जवळ सहनशीलता आहे त्याला या जगामध्ये साधू म्हणावं. त्याला या जगामध्ये योगी म्हणावं. अरे किती क्षमा किती शांती या संत महात्म्यांकडे असते. लक्ष देऊन ऐका बरं का. जगद्गुरु तुकोबरायांना मंबाजी बुवाने बोरीच्या काठीने मारलं. एवढं मारलं एवढं मारलं एवढं मारलं तुकोबरांचं संपूर्ण शरीर रक्त बंबाळलं. एवढंच नाही बाबा, काठी कुठंच तो मारलं, लाथा बुक्यांनी मारलं. परंतु तेच तुकोबराय संध्याकाळी कीर्तनाला उभे राहतात. मंबाजी बुवा दिसत नाही तर तुकोबरायांनी टाळकऱ्यांना सांगावं भजन चालू ठेवा, आताच मंबाजी बुवाला घेऊन येतो. तुकोबराय मंबाजी बुवाच्या घरी जातात. ते सांगतात बुवा कीर्तनाला चला ना. बुवा उठत नाही. सांगितलं महाराज तुम्ही कीर्तनाला काय येत नाही मला माहिती आहे. दुपारी तुम्ही मला मारलं, तुमचे हातपाय दुखत असतील, आणा तुमचे हातपाय चेपून देतो. विचार करा. अरे ज्या माणसाने जनावरासारखं मारलं त्याच माणसाचे हातपाय जगद्गुरु तुकोबराय चेपतात. याचं कारण एकच होतं, योगी पावन मनाचं साहे अपराध. ऐका. ज्या विश्वमाऊली ज्ञानोबरांचं नाव घेतल्याबरोबर साधारण व्यक्तीला सुद्धा लोक पाया पडतात. त्याच्या अर्ध्या रात्रीला त्याच्या हातामध्ये पाकिट देतात, नारळ देतात. त्या ज्ञानोबरांना समाजाने किती त्रास दिलेला या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल. बाबा ऐका. कीर्तन म्हणजे निवड हसवण्याचं साधन नाही.
ज्या संतांनी ही कीर्तनाची परंपरा लादून दिली ना, त्या संतांच्या जीवन चरित्राकडे सुद्धा आपण विचार केला पाहिजे, त्यांचाही विचार केला पाहिजे. अरे ऐका, विश्वमाऊली ज्ञानोबरांना समाजाने किती त्रास दिला. अरे संन्यासाची पोरं म्हणून ज्ञानोबरांना बोलत होते. एवढंच नाही बाबा, आता कोणीच बोलू नका बरं का मध्ये. ज्ञानोबरांना संन्यासाची पोरं म्हणून बोलत होते, लाथा बुक्क्यांनी मारत होते. ज्ञानोबराय आळंदीत गेले तर हाकलून देत होते. एवढंच नाही, ज्ञानोबरांच्या जोडीमध्ये कोणी शेण टाकत होतं, कोणी माती टाकत होतं. एवढंच नाही बाबा, इंद्रायणीमध्ये माझ्या माऊलीने स्नान करावं तर लोकांनी म्हणावं इंद्रायणी वाटवली. अरे ज्या ज्ञानोबराचं दर्शन घेण्याकरता हा समाज 2-3 तास पर्यंत रांगेत उभा राहतो ना, त्याच ज्ञानोबरांना एकेकाळी या समाजाने नुसतं समोर सुद्धा येऊ दिलं नाही, समोर सुद्धा येऊ दिलं नाही. विचार करा किती त्रास या समाजाने ज्ञानोबरांना दिला असेल. लाथा बुक्कांनी मारावं, मधुकरी घेण्याकरता जर आळंदीत गेले, कुणी शेण टाकावं, लहान मुलांना मारायला सांगावं. सावली अंगावरती पडली तर लोक म्हणत होते विटाल लागला आम्हाला, या कार्ट्यांची सावली पडली. संन्यासाची पोरं म्हणून हिनवत होते. एवढंच नाही, ऐन लहानपणी बालपणी माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबरांच्या आई वडिलांचा हात डोक्यावर न गेला. याचं कारण फक्त हा समाज, एवढा त्रास या समाजाने दिला. ऐका, दिवाळी सारखा प्रसंग होता. आळंदीमध्ये आनंदाचं वातावरण होतं. प्रत्येकाच्या घरी दिवे लावले होते. कोणाच्या घरी गोडधोड अन्न शिजत होतं. आणा तो डोळ्यासमोर, आणा तो प्रसंग. माझ्या ज्ञानाबाईला किती त्रास या समाजाने दिला असेल, विचार करण्यासारखी गोष्ट. आळंदीमध्ये आनंदाचं वातावरण आहे. कोणाच्या घरी नवे कपडे घातले जात आहेत, कोणाच्या घरी दिवे लावले जात आहेत, कोणाच्या घरी गोडधोड स्वयंपाक होतोय. परंतु बाबा, सिद्ध बेटावरती असणारी जी छोटीशी कुटिया होती ना, त्या कुटियेमध्ये एक थेंबर तेल सुद्धा दिवा लावण्याकरता विचार करण्यासारखी गोष्ट. माझ्या निवृत्तीनाथांनी विचार केला, अरे मी उपाशी झोपलो ना चालेल, पण माझे लहान बहीण भाऊ आहेत ना, त्यांना उपाशी झोपू देणार नाही. जोडी घेतली, आळंदीमध्ये आले. आणि आळंदीमध्ये आल्यानंतर काका घरासमोर उभं राहावं आणि माझ्या निवृत्तीनाथांनी सांगावं ओम भवती भिक्षाम देही. एवढं म्हटल्याबरोबर घराचा उघडलेला दरवाजा बंद व्हावा. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एक घर नाही, 2 घर नाही, जवळजवळ जेवढे घर माझे ज्ञानोबर निवृत्तीनाथ जात होते ना काका, तेवढ्या सर्व घरांचा दरवाजा निवृत्तीनाथांना पाहिल्याबरोबर बंद होतो. कोणीतरी दयाद्रांत करण्याच्या व्यक्तीने माझ्या निवृत्तीनाथांच्या जोडीमध्ये 3 वस्तू टाकल्या बाबा. माझ्या निवृत्तीनाथांनी जोडीकडे पाहिलं नाही. जशी आई लेकराला उराशी लावते ना, तसं माझ्या निवृत्तीनाथांनी ती जोडी उराशी लावावी. वाऱ्याच्या वेगानं सिद्ध बेटाकडे पडत असत. सिद्ध बेटावरती पोहोचले, कुटेमध्ये गेले, जोडी उघडून पाहिली. 3 वस्तू दिसल्या. हरभऱ्याची डाळ होती, गुळाचा कडा होता आणि गव्हाचं पीठ होतं. हे पाहिल्याबरोबर माझ्या निवृत्तीनाथांच्या डोळ्यामध्ये गडागडा अश्रूंच्या धारा आल्या. मुक्ताबाईने विचारलं, दादा का रडतात तुम्ही, काय झालं तुम्हाला, सांगा ना दादा. दादा, जेव्हापासून मायबाप गेले ना दादा, तेव्हापासून आमच्या डोळ्यात तुम्ही अश्रू येऊ दिले नाही दादा. आमची आई तुम्हीच होतात दादा, आमचा बापही तुम्ही होतात दादा. परंतु आज तुम्ही का रडतायत दादा. दादा, तुम्हाला आईची आठवण आली का दादा. दादा, तुम्हाला बाबांची आठवण आली का दादा. माझ्या निवृत्तीनाथांनी सांगून, नाही ग मुक्ता, अगं त्यांच्या आठवणीत जर रडलो तर तुम्हाला कोण सांभाळेल. थोडी जोडी बघून मला आठवण आली ग. त्या जोडीमध्ये जे साहित्य ना, त्या साहित्याने आपल्या आई आपल्याला मांडे बनवून खाऊ घालायची. माझ्या चिमुकल्या मुक्ताबाईने सांगावं, दादा अरे जेव्हापासून माय गेली ना, तेव्हापासून शिळी पुरणाची पुडी तर जाऊ दे, शिळी भाकर सुद्धा समाजाने दिली नाही आपल्याला. चिमुकली मुक्ताबाई निवृत्तीनाथांना सांगते, दादा रडू नका ना, मला मांडे काढण्याची इच्छा झाली. मी जाते ना कुंभारवाड्यामध्ये, कापर घेऊन येते आणि तुम्हाला मांडे तयार करून दाखवतो. दादा रडू नका ना दादा. माझी चिमुकल्या मुक्ताबाईने काका कुंभारवाड्यामध्ये जावं, खापर घेऊन यावं. आणि ज्या वेळेला ते खापर त्या ठिकाणी घेऊन येत असताना वाटेमध्ये विसोबा काकाने आडवावं आणि विसोबा काकाने सांगावं, काही ग संन्याशाची कार्टी, सकाळी सकाळी सणासुदीच्या दिवसाला तुझं दर्शन झालं, माझा दिवस खराब झाला, मला विटाळ लागला, 5 वेळा मला इंद्रायणीचं स्नान करावं लागेल.
भद्र शब्दांनी बोलायला लागला. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मुक्ताबाई सांगते, काका अहो काय पाप केलं आम्ही, काय झालं, असं का बोलतात तुम्ही, आम्हाला बोलू नका ना. एवढं म्हटल्याबरोबर त्या विसोबा काकाने त्याच्या दगडासारखे कडक झालेले हात माझ्या मुक्ताबाईच्या कानफटीत जोरात मारले. माझ्या मुक्ताबाईच्या कोड्या कोड्या गालावरती ते दगडासारखे कडक झालेले हात उमटले. माझ्या मुक्ताबाईच्या हातातलं कापर खाली सुटलं, कापराचे तुकडे झाले. माझ्या मुक्ताबाईने दोघं हात गालाला लावावे आणि सिद्ध बेटाच्या दिशेने माझी मुक्ताबाईने जावं. ज्ञानोबराने विचारावं, काय ग मुक्ते, काय झालं तुला, का रडते तू. त्यावेळेला माझ्या मुक्ताबाईने सांगावं, दादा विसोबा काकाने मारला. मला विसोबा काकाने मारलं ना याचं मला राग नाही, माझा बाप राहिला असतं मला मारलं असतं. पण दादा मला एकच वाईट वाटतं रे, माझ्या मोठ्या दादाने, निवृत्ती दादाने एवढ्या दिवसामध्ये मला माझ्याकडे काहीच मागितलं नाही, फक्त माझ्याकडे मांडे खाण्याची इच्छा प्रकट केली. मांडे तयार करण्याकरता खापर लागत होतं, ते खापर घेण्याकरता गेली. विसोबा काकाने ते खापर फोडून टाकलं, याचं मला दुःख वाटलं, मारण्याचं मला दुःख नाही. त्यावेळेला ज्ञानोबरांनी सांगावं, मुक्ता काळजी करू नको, तुला मांडे तयार करायचे ना, मांडे तयार कर, तुला मांडे भाजून दाखवतो. माझ्या ज्ञानोबरांनी योग अग्नीने जठर अग्नी प्रज्वलित करावा, पाठ तव्यासारखी लालबुंद करावी आणि माझ्या मुक्ताबाईने ज्ञानोबराच्या पाठीवरती मांडे भाजावेत. विचार करण्यासारखी गोष्ट आहे बाबा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अरे साधं मातीचं खापर सुद्धा या समाजाने विश्वमाऊली ज्ञानोबरांना दिलं नाही, एवढा त्रास या समाजाने ज्ञानोबरांना दिला. जर ज्ञानोबरांनी विचार केला असता बाबा, तर त्रास देणाऱ्या मंडळींना क्षणात जाळून भस्म करण्याची ताकद विश्वमाऊली ज्ञानोबरांकडे होती. परंतु बाबा ज्ञानोबरांनी तसं न करता उलट ज्या समाजाने त्रास दिला त्या समाजाचा संसार सुखाचा करण्याची प्रतिज्ञा करतात. अवघाती संसार सुखाचा करीन, अवघाती संसार सुखाचा करीन. आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन तिन्ही लोक. जाईन गे माया दया पंढरपुरा, जाईन गे माया दया पंढरपुरा. विचार करण्यासारखी गोष्ट आहे काका. एवढा समाजाने त्रास दिला तरी सुद्धा विश्वमाऊली ज्ञानोबराय समाजाकरता म्हणतात, अवघाचे संसार सुखाचा करी, आनंदे बरीन तिन्ही लोक. याचं कारणच एक होतं बाबा, ते कारण म्हणजे फक्त आणि फक्त योगी पावन मनाचा साहेब संपूर्ण जगताचा अपराध सहन करण्याची सहनशीलता त्या संतांकडे असते. म्हणून 8 वेळा येऊन तुंकला तरी राग आला नाही. एकनाथ महाराजांना बाजूला करा, जयेश महाराज उभं करा बरं. बाबा माझ्या जीवनाचा अनुभव सांगतो. माझं साक्री तालुक्यात कीर्तन होतं, गावाचं नाव नाही सांगत. पूर्वी माझ्याकडे गाडी नव्हती, नारायण बाबा, बसने फिरायचो. आता साक्रीला उतरल्यानंतर त्या मंडळीला मी फोन केला, म्हटलं दादा मला घ्यायला या. त्यांनी एका मुलाला पाठवलं घेण्याकरता, त्याने मला गाडीवरती बसवलं. त्या मुलाला गुटखा खाण्याची सवय होती. गाडी वाऱ्याच्या वेगानं प्रारंभ झाली, सुरू झाली, गाडी हायवेने जायला लागली. त्याने तोंडात इमल टाकली, तो गुटखा टाकला आणि त्याला थुंकी आली की दर 2 मिनिटाला थुंकायचं आणि ते शिंतोडे माझ्या अंगावरती उडायचे. त्याला पहिल्यांदा सांगितलं, दादा माझ्या अंगावरती उडतायत ना. हो महाराज काय हरकत नाही. अजून पुढे गेला, अजून थुंकला, अजून माझ्या अंगावरती उडले. एकदा नाही, दोनदा नाही, 3दा झालं. पण 4थ्यांदा ज्या वेळेला तो थुंकायला लागला, मला एवढा भयंकर राग आला, पायातली चप्पल खाली पाठीवरती जोरात मारणार. तेवढ्यात माझं लक्षात आलं, जयेश महाराज सावधान. नाथ महाराजांच्या अंगावरती 108 वेळा थुंकला तरी राग आला नाही. त्याच नाथ महाराजांच्या अभंगावरती कीर्तन करून पोट भरणारे 3च वेळा थुंकला तरी एवढा राग आला. हो, सोपं गोष्ट नाही बाबा. संतांमध्ये ना आमच्यामध्ये फार जगिला वावी सत्पती, जगिला वावी सत्पती, जगिला वावी सत्पती. ओ जगिलावणी जगती, जगिलावणी जगती, ओ जगिलावणी जगती, जगिलावणी जगती.
असलं पाहिजे त्यांना साधू म्हणावं. जगाचा उद्धार करण्याची प्रवृत्ती साधूकडे असली पाहिजे त्यांना साधू म्हणावं. लोक आम्हाला साधू म्हणतात, आम्ही हरभरा भरीन पैनारा शब्द हो ऐका. ऐकायला संबंध त्याला धन्यवाद जल नाही संबंध कालांदिनी जेवण करी जा. ऐका कोणाला साधू म्हणावं बाबा. हो संत महात्मे कीर्तन करायचे तर संतांच्या कीर्तनाचा एक हेतू होता बाबा. समाज हा त्या संतांच्या कीर्तनाचा हेतू होता. आमनं मी बाकी नसं सांगत ती बाबा बसलेले जितो बाबा माफी मागून बोलतो बरं. मी मनच सांग मी जेव्हा फेटा बांधतो ना संतांच्या कीर्तनाचा हेतू होता देव कसा मिळेल. मी फेटा बांधणार टाइमली विचार करच कितला भेटतील. हा आमच्यातला फरक आहे बाबा. संतांच्या कीर्तनामध्ये मेलेलं मूल जिवंत होत. मेलेला माणूस संत महात्म्यांच्या कीर्तनात जिवंत होत होता. आमना कीर्तन जीवत मारायला लागले. मावल्या काटून घ्या बरं. पहिले कसं आधी व्हिडिओ टाकाटाकी चालू शे सध्या. पहिले आपलं दुकान छोटस कोण रिकामा काम करीन. ऐका ना जीवनामध्ये लक्षात घ्या संत कोणाला म्हणावं साधू कोणाला म्हणावं. मला वाटतं विश्वमाऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायामध्ये निष्काम कर्मयोगाचे लक्षण सांगत असताना ज्ञानोबराय गोड भाषेत वर्णन करतात. ऐका ज्ञानोबरांची भाषा आहे. तरी गेली आसेच न करी न पावता चाडदरी जो सुनी चढवंतरुणी आणि मी माझी ऐशी आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर जो म्हणे ऐसा झाला संगे तोचे सांडिला म्हणून सुखे सुख पावला अखंडित आता ग्रह देत आगवे काही न लगे त्या जावे जे घेते झाले स्वभावे निसंग म्हणून या देखे अग्नी विजून जाय मग जे राखुंडी केवढू होय तैते कापुसे दिवसे जी आपण तैसा असते उपाधी नाकडी जे तो कर्मबंदी जयाची आवृत्ती संकल्प नाही. यांना साधू म्हणावं. ज्यांच्या अंतःकरणामध्ये कसलाही संकल्प नाही त्याला साधू म्हणावं. आम्हाला कशाला साधू म्हणतात. मग तुकोबरांनी त्या काळामध्ये हा विचार केला की बाबा रे जसं आजच्या मी जेवढ्या ओव्या बोललो त्याच्यामधलं तुम्हाला काय समजलं आणि जेवढं तुमच्या समजत नाही ना तेवढंच चांगलं आहे. तुम्हाला जर कीर्तन पाठवी घ्या आम्ही ऊसतोडा लिंक जाणं पडे पाठवली. ऐका लक्ष देऊन ऐका. साधू कोणाला म्हणावं ज्याच्या अंतःकरणामध्ये मी आणि माझा संकल्प नाहीये त्याला जगामध्ये साधू म्हणावं. हे तुकोबरांनी विचार केला. तुकोबरा विचार करतात की बाबा रे आज जसं या फसवणाऱ्या लोकांची गर्दी आहे तसं त्या काळामध्ये सुद्धा असेल. आज आपण आहोत तो सामान्य जनतेला आपण यांच्यापासून दूर करतोय परंतु ज्या वेळेला आपण गेल्यानंतर या सामान्य जनतेची फसवणूक होईल हा विचार तुकोबरांच्या बुद्धीमध्ये आला. हा विचार तुकोबरांनी केला आणि त्यावेळेला तुकोबरांच्या विचार मंथनातनं त्या अमृत गंगेतनं या अभंगाची निर्मिती झाली आणि या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय वैष्णवांचं अंतर्बाह्य लक्षण सांगतात. पहिल्या चरणात
वेळ शिकू. तो ऐका ना, झुंजार ते एक विष्णुदास जगी पाप पुण्य अंगे नातडे त्या. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय वैष्णवांना झुंजार ही संज्ञा प्राप्त करून देतात किंवा वैष्णवांना झुंजार ही पदवी प्राप्त करून देतात. व्याकरण शास्त्राच्या दृष्टीने जर आपण बारकाईने विचार केला तर झुंजार या शब्दाला समानार्थी शब्द आहेत. झुंजार या शब्दाला समानार्थी शब्द आहेत लढवय्या, योद्धा किंवा वीर. वीर विठ्ठलाचे गाढे कडे काढ पाया. बारकाईने जर विचार केला तर तुकोबरा या अभंगाच्या द्वारा वैष्णवांना वीरच म्हणतात. काय म्हणतात? वीर म्हणतात. वीर सुद्धा दोन प्रकारचे आहेत बाबा. किती प्रकारचे? त्या कर्णाधीन प्लास्टिकच्या तलवार फिरत त्याने बरं वीर दोन प्रकारचे आहेत. पहिला आहे व्यवहारातला वीर आणि दुसरा आहे परमार्थातला वीर. व्यवहारातला वीर एखाद्या सोबत युद्ध करतो, त्या युद्धामध्ये समोरच्या व्यक्तीला मारतो, त्याच्यावरती विजय प्राप्त करतो, त्याला व्यवहारातला वीर म्हणतात. रामायणातील वीर आहेत हनुमंतराय आणि महाभारतातील वीर आहेत अर्जुन. अर्जुनाचं कौतुक करत असताना विश्वमाऊली ज्ञानोबा मला वाटतं ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये अर्जुनाचं कौतुक करतात. महावीर आक्राक्षोई तुवा येके नागविले रणांगणी तो स्वभाव कोंदड पाणी जुजविल तुते. 11 अक्षोहिणी सैन्यासोबत एकट्या अर्जुनाने युद्ध केलं. एवढं सामर्थ्य अर्जुनाकडे होतं. अजून सांगू, मला वाटतं वाल्मिकी रामायणामध्ये वीरांचे 5 प्रकार सांगितलेत बाबा. किती प्रकार? 5 प्रकार. त्याग विरोधया विरो विचक्षणः पराक्रम महावीरो धर्मवीरो सदा. असे 5 प्रकार वीरांचे सांगितलेत बाबा. कोण? हे झाले व्यवहारातले वीर. काय? हे झाले व्यवहारातले वीर. हे समोरच्या व्यक्तीसोबत युद्ध करतात, त्या युद्धामध्ये समोरच्या व्यक्तीला हरवतात, त्याच्यावरती विजय प्राप्त करतात, तेव्हा त्यांना ही वीर ही संज्ञा प्राप्त होती. हे झाले व्यवहारातले वीर. मग महाराज परमार्थातले वीर नेमके कोण? तर ऐका, एखाद्या सोबत युद्ध करून एखादा व्यक्ती 10 लोकांसोबत युद्ध करू शकतो, त्याच्यावरती तो सहज विजय प्राप्त करू शकतो. परंतु आई काका, आपल्याच शरीरातील आपल्याच इंद्रियांसोबत युद्ध करणं सहज सोपं नाही. काय? सहज सोपं नाही. आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या इंद्रियांवरती विजय मिळवणं सहज सोपं नाही. इंद्रियांवरती विजय मिळवणं फार कठीण आहे बाबा. मी सांगत नाही, विश्वमाऊली ज्ञानोबराची भाषा आहे. तैसे विषयांचे घर इंद्रिया सांडे ते थोर युगात होय ते वीर विराग सहाती. इंद्रियांवरती विजय प्राप्त करणं सहज सोपं नाही. साधू राहिला, मोठा विद्वान राहिला, ब्रह्मचारी राहिला, तरी सुद्धा त्याला सहजासहजी इंद्रियांवरती विजय प्राप्त करता येत नाही. बघा, पटण्याकरता तुम्हाला रामायणातला गोड सिद्धांत, महाभारतातला गोड सिद्धांत सांगतो, लक्ष देऊन ऐका. कशावरनं बोलतोय मी? साधूला सुद्धा इंद्रियांवरती विजय प्राप्त करता येत नाही. झोपी घ्यात का? जागेच ना. हो, नाही तर बस बाबांनी सांगी राय ना, आम्ही जपाकाल लिहितात तसं न करा काका. ऐका, एकदा माल कसं आहे बाबा, हसडता येत नाही. काली तुमले हसणं जे आदरणीय बाबांचंच कीर्तन येऊ द्या. हो विठाला म्हणून आज काली ती बरीच आहे, तुम्ही काळजी करू नका. ऐका, तर काका जेमिनी नावाचे ऋषी आणि व्यास महाराज दोघं बसली होती. आता व्यासांना कवित्व करण्याची शक्ती असल्यामुळे व्यासांच्या मुखातनं सहज एक श्लोक निघाला. तो श्लोक बोलण्याच्या अगोदर सर्व महिला मातांची माफी मागतो बरं. त्याचा अर्थ खूप आगळा वेगळा. ऐका, मात्रा स्वत्रा दुहित्रा वान विविकासना भवेत बलवान इंद्रिय ग्रामो विद्वान समपि करुषती. या श्लोकाचा अर्थ असा आहे काका, विद्वानाने सुद्धा एकांतामध्ये आई, बहीण आणि मुलगी यांच्या सोबत राहू नये, असा त्याचा अर्थ आहे. आणि हे ज्या वेळेला जेमिनी ऋषींना ऐकलं, जेमिनी ऋषी म्हणे महाराज लिहिता येतं म्हणे, काही लिहत जाऊ नका. विद्वानाला कस काय इंद्रिय फसवतील म्हणे? हो, विद्वानाला सुद्धा इंद्रिय फसवतातच. म्हणे काहीतरी उदाहरण द्या म्हणे. मला 10 दिवसाचा कालावधी द्या. दिला बाबा 10 दिवसाचा कालावधी मस्तपैकी व्यासांना. आणि एके दिवशी जेमिनी ऋषी आश्रमामध्ये बसले होते, एकटे बसलेले होते. धो पाऊस पडत होता आणि संधी साधून व्यासांनी एका सुंदर तरुण मुलीचं रूप धारण केलं आणि जेमिनी ऋषींच्या आश्रमाबाहेर जाऊन उभे राहिले. हे ज्या वेळेला जेमिनी ऋषींनी पाहिलं त्या तरुण मुलीला, जेमिनी ऋषींच्या अंतःकरणामध्ये काम भावना जागृत झाली आणि ते त्या मुलीजवळ गेले आणि त्या मुलीला सांगितलं, बघ माझ्यासोबत लग्न कर. ती मुलगी म्हणे महाराज लग्न करायला तयार आहे, पण माझ्या धर्माची अशी रीत आहे,
नवरदेवाने नवरीला पाठीवरती घेऊन 7 प्रदक्षिणा माराव्या लागतात. अहो भाऊ म्हणे 7 नाही 700 मारसू फक्त लग्नाला होकार दे. आधी तवाच ना गतच परिस्थितीशी आधी बिन आधी जसं तसं तव बी होतं. मी बाकी काही बोलत नाही. ऐका त्यावेळेला काका यानं सांगितलं म्हणे काळजी करू नको. यज्ञ कुंड प्रज्वलित करण्यात आला. त्या मुलीला पाठीवरती घेतलं. ती खरं मुलगी होती का? कोण होते ते? वा वा. त्या मुलीला पाठीवरती घेतलं. 1 प्रदक्षिणा झाली, 2 झाल्या, 3 झाल्या, 4 झाल्या, 5 झाल्या. 6व्या प्रदक्षिणाला ती मुलगी एवढी जड झाली जेमिनी ऋषींना तिचं वजन सहन झालं नाही. आणि जर तडा कशी जमिनीवरती फेकल्याबरोबर बाबा मुलीचं रूप नष्ट झालं आणि पांढऱ्या शुभ्र दाढीवाले व्यास प्रकट झाले. आणि मग जेमिनी ऋषींनी व्यासांना पाहिलं. लज्जेने खाली मान घातली आणि सांगितलं त्यावेळेला व्यासांनी सांगितलं म्हणे महाराज सांगा आता विद्वानाला काम जागृत होतो का नाही. जेमिनी ऋषीने सांगितलं म्हणजे महाराज विद्वानाला सुद्धा काम जागृत होतो. हा श्लोक नष्ट नका करू. तर या श्लोकाला पुढे अंमलात आणा. सांगण्याचं तात्पर्य एकच काका विद्वानाला सुद्धा इंद्रिय फसवतात. विद्वानाला सुद्धा इंद्रियांवरती विजय प्राप्त करता येत नाही. सहज सोपं नाही. सहज फार कठीण इंद्रियांवरती विजय मिळवणं. परम आदरणीय परमश्रद्धेय गुरुवर्य काव्यतीर्थ जगन्नाथांना पवारांनी या इंद्रियांना कुत्र्याची उपमा दिलेली बाबा. ते म्हणायचे जसं मी त्यांना बघितलं नाही बरं पण त्यांची ऑडिओ क्लिप ऐकतो. कसं आहे जे ना ऐकू त्यांना नाव सांग का रिकामा काम करून एखादा विचारली जर आपलं ते रस्त्यावर दुकान कोण उघड करते सांगता येत नाही. ऐका त्यावेळेला बाबा जसं घरामध्ये आपण कुत्रा पाळतो. कुत्रा जर मालकाचं ऐकत असेल लोक कुत्र्याचंही कौतुक करतात मालकाचंही. वा 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 अमक्या दादांचा कुत्रा त्यांचा ऐकतो. आणि जर उलट होईल घेते मालकच जर त्या कुत्र्यानं ऐकायला लागेल जसं अगर कुत्रा त्याची म्हणू नका बरं महाराज आमले बोलणं आज रिकामा कामी विचारतील मला रात्री जाणे. ऐका जर उलट झालं मालकच कुत्र्याचा ऐकायला लागला तर लोक शिव्या देतील. कुत्र्यानं ते कंबर मोडतीनं या भाऊ नव्या अंदाज सापडाव नाही. मग काका जसं कुत्र जर मालकाच्या ताब्यात असेल लोक कौतुक करतात. मालक जर कुत्र्याच्या ताब्यात गेला लोक शिव्या घालतात. अगदी त्याच पद्धतीने इंद्रिय रूपी कुत्रे जर जीवरूपी मालकाच्या ताब्यात गेले तर स्वर्गाची प्राप्ती आहे. आणि जीवरूपी मालक जर इंद्रिय रूपी कुत्र्याच्या ताब्यात गेला तर नरकाची प्राप्ती. म्हणून इंद्रियांवरती फार कठीण इंद्रियांवरती विजय मिळवून म्हणून महाराज म्हणतात या संत महात्म्याने या इंद्रियांवरती विजय प्राप्त केला. काम क्रोध बंदी काय तुका म्हणे इंद्रियाचे धनी शिवाय त्यांना पाप पुण्याने सुद्धा संत महात्म्य बाधित होते. त्यांच्या हातून पाप क्रिया घडत नाही पण यदा कदाचित घडली तर बाबा ते पाप त्यांना लागत नाही. मग महाराज निर्माण झालेलं पाप कुठे जातं तर जे त्या संतांची निंदा करतात त्यांना ते पाप लागत असतं. पुण्याच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. संत हे देवरूप झालेले देव ते संत निमित्त देवरूप झाले. त्यांच्या हातून पुण्य घडतं पण पुण्याची त्यांना गरज नाही. मग महाराज निर्माण झालेलं पुण्य कुठे जातं तर जे त्या संतांची सेवा करतात त्यांना ते पुण्य लागत असतं. पुण्यवंत व्हावे मग का हो महाराज त्यांनी इंद्रियांवरती विजय प्राप्त केला आम्हाला मान्य. पाप पुण्याने ते बाधित होत नाही हेही आम्हाला मान्य. एवढं सर्व त्यांनी कोणत्या साधनावरती केलं ते साधन महाराज दुसऱ्या चरणात गोविंद असं गोविंद चरणी गोविंद असणी गोविंद चरणी महाराज म्हणतात बरे त्यांची गोविंद नामावरती प्रीत जडल्यामुळे ते अहोरात्र भगवंताचं चिंतन करतात. अहोरात्र गोविंद नामामध्ये मग्न असतात. अहोरात्र ते भगवंताच्या चिंतनात मग्न असतात. त्यांची गोविंद नामावरती प्रीत असल्यामुळे अखंड ते देवाचं चिंतन करतात. महाराज प्रश्न असा निर्माण होतो संत महात्मे त्या भगवंताचं नामस्मरण का करतात. कारण काका
त्यांना त्या भगवंताच्या नामाचं सामर्थ्य माहिती आहे, म्हणून ते देवाचं नामस्मरण करतात. किती सामर्थ्य त्या भगवंताच्या नामाचं. मला वाटतं विश्वमाऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये नामसंकीर्तन भक्तीचा परिणाम सांगतात. तरे कीर्तनाचे नि नटनाचे नासिले व्यवसाय प्रयचितांचे जे नामचे नाये पापाचे ऐसे केले यमदमावकडा आणली कीर्ते ठायावरून उठविली यमलोकी कुंटले राहते आगवी यमो म्हणे काय यमावे दमो म्हणे कवनाते दमावे तीर्थे म्हणते काय खावे दोषो कदाशी नाही ऐसे माझे नाम घोषे नाही करती विश्वाची दुखे हे जगचे अवघे महासुखे धुमधुमीत भरले. ज्या ठिकाणी नामस्मरण चालू असतं का त्या ठिकाणी पाप राहत नाही. हा जो सभामंडप आहे, हा जो धर्ममंडप आहे, या ठिकाणी किती जरी पापी व्यक्ती आला तरी सुद्धा त्याचा उद्धार होण्याची शाश्वती या ठिकाणी, कारण या ठिकाणी भगवंताचं चिंतन चालू आहे, या ठिकाणी पाप राहत नाही. अशा ठिकाणी आलं पाहिजे. जर नामस्मरण करणारा व्यक्ती तीर्थामध्ये स्नान करण्याकरता गेला तर तीर्थ नाही पवित्र होत, तीर्थ नाही पावन होत, आपलं मनुष्य नाही पावन होत, मनुष्य नाही पुण्यवान होत, तर तीर्थाचं पुण्य 100 पटीने वाढत असतं फक्त नामस्मरण करणाऱ्या व्यक्तीने जर स्नान केलं. एवढं सामर्थ्य त्या ठिकाणी बाबा. यम सुद्धा नामस्मरण करणाऱ्या व्यक्तीला घेण्याकरता येत नाही, एवढी ताकद भगवंताच्या नामस्मरणामध्ये. आणि त्याच नामस्मरणाची फलश्रुती सांगत असताना विश्वमाऊली ज्ञानोबा पुढे सांगतात की बाबा रे, त्या भगवंताचं नामस्मरण जो करेल त्याच्याजवळ देव अखंड राहत असतो. एकदा भगवान परमात्म्याने अर्जुनाला प्रश्न केला, देवा तुला जर कधी भेटायचं राहिलं तर मी कुठे येऊ? भगवंत म्हणे वैकुंठात येऊ नको. म्हणे का वैकुंठात येऊ नको? भगवान परमात्मा सांगतात, तो मी वैकुंठी नसे एक वेड बानो बिंबई न दिसे परे योग्यांच्या मानसे उमडून जाय. भगवंत सांगतात की त्या वैकुंठात नाहीच आहे. देवा तू वैकुंठात नाहीये, मग कुठे? तया पासे पांडवा मी हरपला गिवसवा जेत नाम गोशु बरवा करीती माझा. ज्या ठिकाणी माझे भक्त माझं चिंतन करतात त्या ठिकाणी मी अखंड उपस्थित असतो, त्या ठिकाणी माझी प्राप्ती तुला होईल. एवढं सामर्थ्य आहे भगवंताच्या संकीर्तनामध्ये. म्हणून आपण देवाचं चिंतन केलं पाहिजे, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. बाकी नसलं जर कधी सांगू बाबा नुसतं एखाद्याला सहज बोललो मी आता मागे म्हटलं दादा गड्यात माडा घालून घ्या, तो मला सांगे म्हणे बाबा माडा घालले तू पण मला चांगलाच मग फिरणं पडस म्हणे. त्याला म्हणतो का रे तुला चांगलाच मग फिरणं पडत. मी काय तू नाशदी खरं काय सांगा बघ लोक काय बोलतील सांगता येत नाही. एका जणाला आता आमच्या गावामध्ये सहज एका जणाला बोललो म्हटलं दादा एकादशी धराव. तो म्हणे बाबा साबुदाणा चावतच नाही म्हणजे. म्हटलं बगर काय? म्हणे थंडी ना दिने पोटमा चपका चालते. म्हटलं वेपर काय? म्हणे तो ना गया तडतड करस म्हणे. त्याला म्हणतं सफरचंद काय? आपली तेवढी ऐपत नाही म्हणे. त्याला म्हणतं उंदीर मारा औषध पडेल शे म्हणजे गरमा मारी दे बुवा नया नुयास म्हणे असं काही सांगितलं. क्रोधी अविश्वासी यासी बोध कैसा क्रोधी अविश्वासी अविश्वासी यासी बोध कैसा व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. बाबा अशा क्रोधी अविश्वासी व्यक्तीला सांगून काही उपयोग नाही, आपली वाचा बडबड करू नये. ऐका, म्हणून लोक काय करतील सांगताच येत नाही बाबा, आणि बोलतील काय काही विचार नाही. कीर्तनकार जर माझ्यासारखा राहिला आमले समयशीच राहणं पडत बाबा. मनासारखा बारीक जर राहिला ना लोक काय बोली टाकतील सांगता येत. माझं इकडे मालेगाव तालुक्यात कीर्तन होतं बाबा, गावनं नाव सांगितलं यलमा का ऐकू त्याला रास मालेगावनं महाराष्ट्रासाठी कोण रिकामा काढली तिथे सांगितलं. ऐका तिकडचे आहेत ना ते चिखलवडचे. ऐका त्यावेळेला बाबा गाडी नसल्यामुळे बस न जायचो, इकडे तिकडे पाहिलं पुढे जायला लागलो. त्यांना आरोड दिले राम राम जगद्गुरु. अजून इकडे तिकडे पाहिलं पुढे जायला लागलो. अजून त्यांना आरोड दिले म्हणे अ जगद्गुरु तुमलेच बोलाय रानू इकडे या. त्याच्याकडे गेलो. म्हटलं दादा कृष्णम म्हणते जगद्गुरु किंवा तुकोबरांना जगद्गुरु म्हणतात, आम्ही कसले जगद्गुरु? नाही म्हणे बाबा खरा जगद्गुरु ते तुम्ही नसतच म्हणे. म्हटलं कस काय? म्हणे जगना पैसा सोर जगतच म्हणे सन जगद्गुरु म्हणे. लोक काय बोलतील बाबा सांगता येत नाही. असो असंच राहत ना कीर्तन अशीच राहत ना. आम्हाला पण वाटतं बाबा गाथा ज्ञानेश्वरीचे प्रमाण सांगावे बाबा, आमची चुकी नाहीये, पण आम्ही जे नागर कीर्तनला जातो तोच भाऊ आमचे सांगत बाबा दणदणीत होऊ द्या मग गाडी बोलावता आटे. आजच्या यजमानांनी काही सांगितलं नाही बरं जरी काम
ऐका त्यावेळेला बाबा विठाला विठ्ठला, विठ्ठला, विठ्ठला. तुमचं कर्म जर वाईट असेल तर तुम्ही कितीही देवाचं चिंतन करा, देव प्रसन्न होणार नाही. अलीकडच्या काळामध्ये चाललंय का एक लोटा जल सारी समस्या का जातायत ना तुम्ही महादेवाच्या मंदिरावरती. अरे एवढी बिकट परिस्थिती झाली बाबा सध्याच्या काळामध्ये, महादेवाच्या मंदिरावरती जे नाही ते सापडसो. आमच्या घराच्या बाजूला दिगंबर काका महादेवाचं मंदिर आहे, 2 वरीसना मसाला होईल इथल्या लोंगान मिऱ्या सापडण्यात. असं काही देवाला अर्पण करू नका मायबाप. ऐका एवढी बिकट परिस्थिती बाबा, रात्रीच्या 2-2 वाजेला सुद्धा महिला माता महादेवाच्या मंदिरावरती जातात. मी आमणनेर साईड कडनं कीर्तन करून येत होतो, चंद्रकांत बाबा कीर्तन करून येत असताना आमणनेरच्या बाजूला एक गाव आहे आणि रोडाच्या बाजूला महादेवाचं छोटस मंदिर आहे. एक बाई समोरून येत होती, पांढरी साडी होती, केश मोकळा होता, हात होता आणि अमावस्या होती त्या दिवशी. मी ती बहिणीला एकटाच गाडी थांबली ती. आमच्यासोबत आमची काका होती. त्या काका म्हणे भाऊ उतरू नको. म्हटलं मग पहिली तिनं पाय देख म्हणे. शिधा शेत का उलटा शेत बुवा. म्हटलं काका शिधा शेतच पाय. म्हणे उतर पण हनुमान चालीसा म्हण. सांगता येत नाही भाऊ म्हणे, अमावस्या आहे म्हणे आज. त्या वेळेला बाबा गेलो हळूहळू त्या आईला सांगितलं, म्हटलं आई तुम्ही कोण आहात? म्हणे बाबा मी 800 म्हणे. म्हटलं पांढरी साडी घालून केस मोकळे करून रात्री 2 वाजेला तुम्ही कुठे जातात? म्हणे बाबा महादेवाच्या मंदिरावरती. मग तसं काय उगणारच नाही होती का? नाही म्हणे बाबा मला कोरा महादेव सापडावना होता. खरंच सांगा ऐका, तो देव तुमची भक्ती पाहतो, तुमच्या मनातला हेतू पाहत नाही, तुमची श्रीमंती पाहत नाही, तुम्ही कधी जात आहात देवाकडे हे सुद्धा तो भगवान पाहत नाही. फक्त आणि फक्त तुमच्या अंतःकरणातला हेतू तो भगवान परमात्मा पाहत असतो. तुम्ही दुपारी 12 वाजेला जरी गेलात, फक्त तुमचा हेतू जर शुद्ध असेल, भगवान परमात्मा प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या भगवंताचं चिंतन करा, अखंड त्या देवाचं चिंतन करा. आणि या संत महात्म्यांनी काय केलं बाबा, या नामावरती त्यांची अखंड प्रीत होती, भगवंताच्या नामावरती त्यांनी अखंड प्रेम केलं. त्यांनी जागत असताना देवाचं भजन करतील यात नवल नाही, झोपेत देवाचं भजन करतील यात सुद्धा नवल नाही, स्वप्नात सुद्धा ते देवाचं भजन करत होते. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी, जागृती स्वप्नी पांडुरंग. एवढंच नाही, त्यांचं मुख देवाचं भजन करेल यात नवल नाही. त्यांची केस सुद्धा देवाचं भजन करत होते बाबा. त्यांची केस सुद्धा भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत होते. भागवतामध्ये मोठा प्रसंग आलेला आहे. आता वेळेच्या अभावी पुढे चालतो, लक्ष देऊन ऐका. केस भगवंताचं भजन करतील यात नवल नाही. जनाबाईने गाईचं शेण गोळा करावं आणि त्या शेणाच्या गौऱ्या जनाबाईने तयार कराव्यात आणि त्या गौरीतनं सुद्धा विठ्ठल विठ्ठल आवाज यावा, एवढं सामर्थ्य त्या संत महात्म्यांकडे असतं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे काका. जनाबाईने तयार केलेल्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणेत, गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणेत, बिनपायण्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत. हाय गौरी काहीच बोल. विठोबाचे नाम न उच्चारितो विठोबाचे नाम उच्चारित कोण? विठोबाचे नाम उच्चारित कोण? प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे, प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे. महाराजांनी गोड प्रमाण दिलं. ज्याचं तोंड विठ्ठलाचं भजन करत नाही ती काय माहितीये, ज्या ठिकाणी चप्पल तयार करणारा व्यक्ती चांबड भिजत घालतो ना, ते कुंड आहे. म्हणून भगवंताचं भजन केलं पाहिजे, देवाचं चिंतन केलं पाहिजे. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात. काशीपर्यंत कीर्ती गेली. काशीचे संत कबीर महाराज आले आणि चौकशी केली, जनाबाई कुठे? लोकांनी सांगितलं म्हणे शेण गोळा करण्याकरता गेले. वाटेनं 2 बाया भांडण करत होत्या. त्या बायांना विचारलं म्हणजे का ग बाया का भांडण करतात? त्यावेळेला एका बाईनं सांगितलं, महाराज या बाईनं माझ्या गौऱ्या चोरल्या. कबीर महाराज म्हणजे तुमचं भांडण सोडवतो, आपापल्या गौऱ्यांची निशाणी सांगा. त्या एका बाईनं सांगितलं, महाराज माझ्या ज्या गौऱ्या आहेत त्या विठ्ठल विठ्ठल बोलतात. कबीर महाराज म्हणे बाई काय बोलते, गौऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलतात का? म्हणे बघा गौऱ्या चेक करायला सुरुवात केली बाबा. 100 गौरीतनं 75% गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. आणि कबीर महाराजांना कळालं ही बाई दुसरी तिसरी कोणी नसून ही संत जनाबाई आहे. आणि मग जनाबाईसाठी संत कबीर महाराज म्हणतात, जनी जनी तो सब कुछ कहे नाम देव की दासी, जनी जनी तो सब कुछ कहे नाम देव की दासी, अरे वो दासी नाही वो तो सब संतन की काशी. हो एवढं सामर्थ्य त्या जनाबाईचं होतं काका. म्हणून भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. अहोरात्र ते संत महात्मे भगवंताच्या भजनामध्ये मग्न असतात. अरे
आपल्याच खानदेशामध्ये नंदुरबार नावाचा जिल्हा आहे. त्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये संत दगाजी बापू होऊन गेले. अरे आपलं मूक देवाचं भजन करीत या नवल नाही तर संत दगाजी बापूंचा कमंडलू सुद्धा हरे राम हरे कृष्ण भजन करत होता. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. नुसतं टाळ्या वाजून समोरच्या व्यक्तीला प्रोत्साहन देण्यापेक्षा आपण त्या संत महात्म्यांसारखं भजन करा. हेच सर्वात मोठं प्रोत्साहन त्या कीर्तनकाराला असतं. हेच सर्वात मोठं प्रोत्साहन असतं. म्हणून भगवंताचं भजन केलं पाहिजे. अखंड त्या भगवंताच्या चिंतनामध्ये मग्न असलं पाहिजे. आणि संत महात्मे हेच करतात. गोविंदासनी गोविंद शयनी हो महाराज, हे त्यांचं अंतर्लक्षण सांगितलं. त्यांचं काहीतरी बाह्य लक्षण सांगा ना. तर महाराज म्हणतात वर्ध पुंड्र भाड कंठी शोभे माड कापीजे कडिकाड तया बेली. त्यांनी वर्ध पुंड्र भाड लावलेला आहे. उभा गंध लावलेला आहे. कपाळावरती सुंदर असा गंध आहे. गड्यामध्ये पवित्र तुळशी माडा आहे. आणि शिवाय त्यांना यम सुद्धा घाबरत असतो. कापेजे कडी काढ तया बेले गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्यामणी बैसरासे विठोबा गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्यामणी बैसलासे. झालेली सेवा विश्वमाऊली ज्ञानोबराच्या चरणी अर्पण करतो. वाणीला पूर्णविराम. बोलण्याच्या वागामध्ये काही वेळवाकडं बोललं गेलं असेल बुद्धीचा वाणीचा दोष समजा. बोलण्याच्या वागामध्ये काही वेळवाकडं बोललं गेलं असेल बुद्धीचा वाणीचा दोष समजा. चांगलं ज्ञान देण्याचा प्रयत्न केला गेला असेल माझे गुरुवरी जिजय सत्सलाम आनंदरावजी बाबा माझे आई वडील यांचं समजा. माझं पूर्ण कीर्तन नाही ऐकलं चालेल. फक्त 2 मुद्दे ऐका. प्रथमतः मला एका गोष्टीचं खूप कौतुक वाटतं आणि एका गोष्टीचा खूप आनंद होतो. आपल्या खानदेशामध्ये खानदेश वारकरी सेवा मंडळ म्हणून एक सुंदर असं मंडळ कार्य करतंय सध्याच्या युगामध्ये. बघा मंडळ अनेक आहेत. मला कोणावरती टीका नाही करायची बरं का. परंतु या मंडळाचं एवढं सुंदर कार्य की मंडळ आता सध्याच्या काळामध्ये ज्या गोष्टींची गरज या समाजाला आहे ती गरज हे मंडळ पुरवतोय. बाबा एक सांगू, रक्तदान शिबिर असतील, अनाथालय असतील, मूकबधिर मुलांच्या संस्था असतील, अशा अनेक संस्थांना या मंडळाने खूप सुंदर मोठा प्रतिसाद दिलेला आहे. आणि मला एका गोष्टीचं खूप गर्व आहे की माझ्या खानदेशामध्ये असं मंडळ स्थापन झालेलं आहे. बघा मी कच्या मंडळाचा वैयक्तिक प्रचारक नाही, फक्त वारकरी संप्रदायाचा प्रचारक आहे. आणि जे माझ्या वारकरी संप्रदायाचं काम करत असेल त्याचा मला गर्व असला पाहिजे. खूप आदरणीय आमच्या नारायणआबांनी मला सांगितलं, म्हणले महाराज खूप कार्य त्या मंडळाचं आहे. आणि खरंच कौतुकाची गोष्ट आहे बाबा. खूप मोठं काम हे मंडळी करतात. अरे पुण्यापर्यंतच्या लोकांना त्यांनी त्या ठिकाणी पुरस्कार प्राप्त करून दिले. आळंदी सारख्या क्षेत्रामध्ये या खानदेशाचं नाव, या खानदेश वारकरी मंडळाचं नाव आळंदी सारख्या क्षेत्रामध्ये सुद्धा गेलं. एवढं मोठं सामर्थ्य या खानदेश वारकरी मंडळाने मिळवून दिलेलं आहे बाबा. म्हणून माझं तर एक वैयक्तिक मत आहे, नसतील त्यांचे या ठिकाणी कोणी कार्यकर्ता मंडळी आलेले, पण जोरदार त्यांच्यासाठी एकदा जोरदार ताडी होती. ते तुमच्याकडनं कसली अपेक्षा करत नाही, फक्त तुमच्याकडनं त्यांना एकच अपेक्षा आहे की या समाजाने आपल्या पाठीशी राहिलं पाहिजे. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ते कार्य बंद पडणार नाही. म्हणून तुम्हाला एक विनंती, त्या खानदेश वारकरी मंडळाच्या पाठीशी राहा. सुंदर काम करतायत. मला वाटतं वृद्धाश्रमालाही त्यांचं खूप मोठं योगदान आहे. ते
मूकबधीर मुलांच्या संस्थेलाही खूप मोठं योगदान आहे. अनेक आता कोरोनाच्या कालखंडामध्ये त्यांनी जे व्यक्ती गेले, जे व्यक्ती त्या कोरोनामध्ये शहीद झाले, त्यांच्या आई वडिलांचा सत्कार ठेवला, त्यांना आर्थिक मदत त्या ठिकाणी केली. असं अनेक कार्य हे मंडळ करतंय. म्हणून त्या सर्व मंडळींच्या चरणावरती कोटी दंडवत करतो. आणि महत्वाचे 2 शब्द सांगतो, तेवढे शब्द फक्त तुम्ही ऐका. माझं पूर्ण कीर्तन नाही ऐकलं तरी चालेल, फक्त 2 मुद्दे घरी घेऊन जा. वेळ होत असेल 5-10 मिनिटं होऊ द्या वेळ. वाईट ऐकण्यापेक्षा चांगलं जर कधी 5 मिनिटं जास्त ऐकलं तर कधीही जीवनाचं सोनं होत असतं. पहिला मुद्दा, मायबापाची सेवा करा. दुसरा मुद्दा, प्रत्येक मायबापाला विनंती आहे, आपल्या मुलांना संस्कार कमवून द्या. मुलांना या जगामध्ये संस्कार कमवून द्या. संपत्ती कमवून देण्यापेक्षा संस्कार कमवून द्या. संस्कार ही काळाची गरज आहे. जर तुमच्या मुलांना संस्कार असतील तर कोट्यावधीची श्रीमंती एका वर्षामध्ये प्राप्त करून देतील. पण जर तुमच्या मुलांना संस्कार नसतील ना काका, कोट्यावधीची इस्टेट एका वर्षामध्ये नष्ट करू शकतील. म्हणून संस्कार कमवून द्या. अरे एवढी बिकट परिस्थिती झालेली बाबा. धुळ्याकडनं आमचा प्रवास होतो, रात्री 1:30 2 वाजेला मी इकडनं जात असतो हायवेने. 18, 19 वर्षाची मुलं दारू पिऊन फिरतात, हातामध्ये दारूच्या बाटल्या घेऊन फिरतात. बरेच मुलं आम्हाला म्हणतात, महाराज आम्ही दारू पितो, तुमच्या बापाच्या पैशाची पितो का? त्यांना माझं एकच सांगणे, दादा आमच्या बापाच्या पैशाची तू दारू पित नाही, पण दारू पिऊन तुझ्या बापाच्या अगोदर मरून जाशील याचं काय? त्या मायबापाने तळ हाताच्या फोडासारखं जपलेलं आहे तुला. त्या आईवडिलांची तर काळजी घ्या. प्रत्येक मुलाला सांगणं आहे माझं, शासन, व्यसन आणि फॅशन या 3 गोष्टीच्या नादी लागून जीवन बर्बाद करू नका. तुमच्या ताकदीची उभ्या महाराष्ट्राला गरज आहे, उभ्या भारताला गरज आहे. अरे जाऊन बघा, भारत मातेच्या सीमेवरती 18, 19 वर्षाचे मुलं त्या ठिकाणी आहेत. त्यांना नाही का आई, त्यांना नाही का बाप, त्यांना नाही का भाऊ, त्यांना नाही का बायको, सर्वांचा त्याग करतात आणि भारत मातेच्या सेवे करतात. त्या ठिकाणी तैनात असतात. काय जीवन त्या मुलांचं असेल, काय जीवन असेल. या ठिकाणी ज्यांचा मुलगा आर्मीमध्ये असेल ना, त्या आई वडिलांना विचारा, सणासुदीला तुम्हाला गोड घास गेला का? अरे पुरणाची पोळी जर कधी असेल ना, ती पोळी सुद्धा त्यांना तिखट लागते. का लागते? ज्या मुलाला लहानाचं मोठं केलं तो मुलगा आपल्यापासून दूर राहत असेल, काय गोड लागेल त्या मायबापाला जेवण? विचार करण्यासारखी गोष्ट आहे काका. 50-60 किलोमीटरचा प्रवास करून थंडीच्या वेळेला, ज्या वेळेला मी घरी जातो ना, गाडीचा आवाज ऐकल्याबरोबर आमच्या आई ओट्यावरती येऊन उभी राहते, अंगावरती 2 चादरी टाकते आणि सांगते, बाळा एवढ्या थंडीने आला, तुला थंडी वाजत नसेल का रे? त्या वेळेला मनात विचार येतो, अरे 100 किलोमीटर प्रवास केला थंडीमध्ये तर माझ्या आईला झोप लागली नाही. रात्रीच्या 2 वाजता आमच्या अंगावरती चादर टाकते. ज्या मायचे लेकरू 0 डिग्री सेल्सिअस तापमानमध्ये जीवन जगत असेल, त्या आईची अवस्था काय होत असेल? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 7 दिवसाकरता जर भागवत कथेला कुठे बाहेर गेलो ना काका, आमच्या आईला झोप लागत नाही, लगेच आमच्या आईचा फोन येतो, का रे महाराज कधी येशील बाळा? तुझ्याशिवाय जेवण जात नाही, झोप लागत नाही, घरामध्ये सुनं वाटतं. त्यावेळेला मनात विचार येतो, अरे 7 दिवसाकरता घरातनं बाहेर निघालो तर आमच्या आईला झोप लागत नाही, जेवण जात नाही. ज्या मायचं लेकरू 7-7 वर्ष तिला बघायला मिळत नसेल, त्या आईची अवस्था काय होत असेल? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एखाद्या आर्मीवाल्या जवानाच्या बायकोला किंवा आईला जर कधी भारताचा नकाशा दिला ना काका, ऐका बरं का, ती कधीही त्या नकाशामध्ये आपला भारत पाहणार नाही, महाराष्ट्र पाहणार नाही, जिल्हा पाहणार नाही, तालुका पाहणार नाही. त्या नकाशामध्ये फक्त एकच पाहते, माझा नवरा, माझा मुलगा कोणत्या बॉर्डरवरती उभा आहे, ती बॉर्डर ती आई पाहत असते. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. विचार करा, काय जीवन ते मुलं जीवन जगत असतात. म्हणून प्रत्येक तरुण भावाला सांगणे, दादा जीवन जगत असताना त्या आर्मीवाल्या जवानाचे आदर्श मनामध्ये घे. तुझ्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. वासनारूपी प्रेमापायी जीवन बर्बाद करू नको. देशाधर्माचं काम कर, जीवनाचं सोनं होईल. जर दर 2-3 दिवसाला पेपरला न्यूज येते, अमक्या मुलीने अमक्या मुलाला प्रेमात धोका दिला म्हणून त्या मुलाने आत्महत्या करावी. अरे तुमचा आमचा जन्म हा आत्महत्या करण्याकरता झालेला नाही. पवित्र छत्रपती शिवबा राजांच्या वंशामध्ये तुम्ही आपण जन्माला आलेला आहात, आत्महत्या करण्याकरता नाही. प्रत्येक भावाला सांगणे, दादा वासनारूपी प्रेमापायी जीवन बर्बाद करू नको. तुला प्रेम करायचं असेल, देशाधर्मावरती प्रेम कर. प्रत्येक तरुणांसाठी एक वाक्य बोलेल आणि सेवा आटोक्यात घेऊन लक्ष देऊन ऐका. क्यों मरते हो यारो बेवफा, सनम के लेना दुपट्टा मिलेगा कफन के लिए. क्यों मरते हो यारो बेवफा, सनम के लेना दुपट्टा मिलेगा कफन के लिए. मरना है तो मरो मेरे यार वतन के लिए, तिरंगा मिलेगा तुम्हें कफन के लिए, तिरंगा मिलेगा तुम्हें कफन के लिए. देशाधर्मावरती मरा. प्रत्येक तरुण बहिणीला सांगणे, ताई तू माझी रक्ताची बहीण नाही पण धर्माची बहीण आहे. या नात्याने सांगतो, दीदी जीवनामध्ये एवढी शिक शिकत असताना तुझं नाव सुवर्ण अक्षरामध्ये कोरलं गेलं पाहिजे. पण शिकत असताना आपल्या बापाची मान या समाजात कधी खाली जाऊ देऊ नको. हेच तुझं सर्वात मोठं शिक्षण आहे. हेच सर्वात मोठं शिक्षण आहे. अरे सिंधुताई सपकाळांचं एक वाक्य होतं का कोणी राग मानून घेऊ नका. सिंधुताई सपकाळांचं एक वाक्य होतं. सिंधुताई सपकाळ सांगायच्या, भारतातनं बलात्काराचा शब्द कधी कमी होईल,
कधी नष्ट होईल? ज्या वेळेला भारतातली प्रत्येक स्त्री, प्रत्येक मुलगी अंग भरून, अंग झाकून कपडे घालायला शिकेल, त्या दिवशी भारतातनं बलात्कार नावाचा शब्दच निघून जाईल, शब्दच निघून जाईल. अरे किती भयंकर परिस्थिती काका, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अंग झाकणे आपली संस्कृती आहे, अंग प्रदर्शन करणे आपली संस्कृती नाही. आपण छत्रपती शिवराजांच्या आई होत्या जिजाई साहेब, राजसिंहासनावरती बसले होते तरी जिजाई साहेबांच्या डोक्यावरचा पदर खाली गेला नाही. परपुरुषाचा हात आपल्याला अंगाला लागू नये म्हणून यज्ञ कुंडामध्ये उडी टाकणाऱ्या त्या राणी पद्मिनीच्या देशामध्ये तुम्ही आपण जन्माला आलेला आहात. प्रत्येकाला सांगणे संस्कृती जपा, धर्म जपा. धर्मावरती फार मोठी ग्लानी आलेली. प्रत्येक मायबापाला सांगणे, तुम्हाला जर कधी तुमच्या मुलाचा मुलीच्या मोबाईलचा पासवर्ड माहीत नसेल तर तुम्हाला अधिकार नाही आपल्या मुला मुलींना महागडा मोबाईल घेऊन देण्याची. महागडा मोबाईल घेऊनच देऊ नका ना, तुम्हाला मोबाईल कळत नसेल तर. दर 8 दिवसाला, दर 2 दिवसाला आपण आपल्या मुलाची शाळेमध्ये विचारणा केली पाहिजे, त्याचा मोबाईल बघितला पाहिजे. कारण का अलीकडच्या काळामध्ये नास्तिक वृत्तीचे लोक आपल्या मुला मुलींना टार्गेट करतायत आणि आपल्या हिंदू धर्मावरती फार मोठं संकट आणण्याचा प्रयत्न करतात, हिंदू धर्मावरती ग्लानी आणण्याचा प्रयत्न करतायत. या गोष्टीची काळजी घ्या. आता जवळच 19 फेब्रुवारी येते छत्रपती शिवराजांची जयंती. प्रत्येकाला सांगणे, डीजे लावून आणि छत्रपती शिवराजांसमोर नाचून छत्रपती शिवराजांची जयंती साजरा करू नका. साजरा करायची असेल तर छत्रपती शिवराजांचे विचार आपल्या अंतःकरणामध्ये आणा. ही सर्वात मोठी शिवजयंती, ही सर्वात मोठी शिवजयंती. अलीकडच्या काळामध्ये बरेच अधर्मी लोक छत्रपती शिवराजांवर त्या आक्षेप घेतात. त्या अधर्मी लोकांसाठी एक वाक्य बोलतो, शेवा आटोक्यात घेतो. हिंदू धर्म तो पवित्र है, अधर्मी इंसान तू क्या जाने. हिंदू धर्म तो पवित्र है, अधर्मी इंसान तू क्या जाने. जो हिंदुस्तान के औलाद नहीं वो छत्रपती शिवाजी महाराज को क्या माने. छत्रपती शिवाजी महाराज को क्या. देशा धर्मावरती प्रेम करा, मायबापाची सेवा करा. कार्यक्रमाला उपस्थित समस्त गुणीजन महाराज मंडळी या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित आहेत. यांच्यामध्ये नवे तुमच्या सप्ताहाच्या पहिल्या दिवसापासून तर शेवटपर्यंत जेवढेही कीर्तनकार आहेत तेवढं सर्व माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं मोठे आहेत. त्याच नातीन फक्त मी उंचीतून वाढी जायची. उंची मग आपली बराबरी कोणीच करणार नाही. सर्व माझ्यापेक्षा ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी उंचीतून इथला वाढी जायले बाबा 24 उरीस ना, पण लोकसले अशी वाटत 47-48 उरीस ना होईल. एका ठिकाणी कीर्तन होतं, आता दाढी वाढलेली, पांढरा फेटा बांधतो. एक जण माली चारे म्हणे, बाबा पोऱ्यान लगीन बिगीन करणं. त्यानंतर कोणा पोऱ्यानं म्हणे, तुम ना पोऱ्यान. त्यानंतर काका मनच बाकी शिरे आज लोकले ध्यानमा भरत नाही बाबा. लोकले बाबा कसा पाहिजे, दाढी गाडी बॉडी. आपला बा गाडी बी नाही, दाढी बी नाही, बॉडी बी नाही. माईक ना दांडाना आपला मग फरक नाही. माईक न स्टँड सुद्धा पुरत नाही. माले काहीतरी तुम्हाला भाग्य समजा पुरी केलं तर पाटलं ठेवणं पुढे. खरं आहे ना बाबा. हो चालेल. सेवा विश्व माऊली ज्ञानोबराच्या चरणावर. पण खरंच बाबा आपलं वजनच पडत नाही बाबा. एकान मला विचारलं म्हणे, तू कीर्तनकार आहे का? म्हणतो नाही, मरी मायना पोतराच शेबू. काय सांगू. झालेली सेवा विश्व माऊली ज्ञानोबराच्या चरणी अर्पण करतो. बोलण्याच्या वगामध्ये काही वेळ वाकडं बोललं गेलं असेल, बुद्धीचा वाणीचा दोष समजा. सर्व श्रोते सज्जन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मागच्या वर्षी तुम्ही भरभरून प्रेम दिलं होतं आणि याही वर्षी प्रेम दिलं, मग त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. साऊंड दादा असेल, विनेकरी बाबा असतील, गायक वादक मंडळी, सर्वांच्या चरणी कोटी कोटी दंडवत. ज्या संतांमुळे ही कीर्तनाची परंपरा लादली त्या संतांचं मोठ्या प्रेमाने भजन करा. ज्ञानेश्वर जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय विठ्ठल. महाराज तुम्ही चित्रा महाराज तुम्ही सिद्ध